नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे राणीचा ॲक्सिडेंट झालेला असतो, तर शेवटपर्यंत भाग बघा, नेमकं काय झालंय ते तुम्हाला कळेलच। तर आता इकडे मालती जी असते, आता इकडे चांगलीच रडा घालत असते, म्हणजेच अर्थात काय, आता इकडे तिथे आबा असतात, तिथेच राणी सुद्धा असते। आता इकडे त्यावर मालती बोलते, काय ग तुझं काय आहे आणि तुला काय वाटतंय हे सगळं तू मुद्दाम करतेस ना? म्हणजेच तुला आधी माझ्या लेकरांनी तुला शिक्षा दिली, तुला त्रास दिला, म्हणून आता इकडे तू हे सगळं मुद्दाम माझ्या लेकराला करायला लावतेस ना? माझ्या इंद्राचा म्हणूनच तू हे सगळा फायदा उचलतेस ना? आणि त्याला कामगार बनवून ठेवलं। अगं त्याची लायकी काय आहे आणि तू कसला काम करताय? हे सगळं तुझ्यामुळेच होतंय, हे सगळं तुझ्यामुळेच होतंय। आता इकडे ती खूप काही बोलत असते, त्यावर तिकडे आबा बोलतात, मालती तुमचं काय चाललंय आणि आपलं ठरलं ना आता या विषयावर काहीच बोलायचं नाही म्हणून? आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, का मी बोलणार, याच विषयावर बोलणार, कारण याच मुलीमुळे माझ्या इंद्राला इथे कामगार म्हणून राहावं लागते। आणि काय हो, आपण याच्यासाठी त्याला बाहेर देशात शिक्षणासाठी पाठवलं होतं का? आता इकडे राणी बोलते, हे बघा मॅडम, खरंच मी आज काही करू शकली नाही, पण मी प्रयत्न केला आणि काही झालं तरी आता इकडे मी अजून चांगले प्रयत्न करणार आणि मी पैसे मिळवण्याचा काही ना काही प्रयत्न नक्कीच करणार। आता अशी सगळं काही बोलत असते, त्यावर आता इकडे तितक्यातच इंद्रा येतो आणि बोलतो की नाही राणी, तू काहीही करायचं नाहीये, जे काही पण करेल ते मीच करेल। हे बघ आई, मी केपेबल आहे, मी सगळं हँडल करण्यासाठी, आणि तिला तिचा अभ्यास करू दे। आता इकडे त्यावर ती बोलते, काय रे कसला कॅपेबल आहेस? अरे स्वतःच्या हाताने आता काही करू शकतोयस का तू? आणि आता इकडे तो बोलतो की काय केपेबल आहेस? अरे तुला काय खायची गोष्ट वाटतेय का? फक्त 6 दिवस उरलेत आणि तुला 7 लाख रुपये जमा करायचे, समजतंय का? आणि आता इकडे त्यावर म्हणजेच आता इकडे ती कपाटात जाते आणि ते पैसे घेऊन येते आणि आता इकडे आबांना बोलते, म्हणजेच ती आता इकडे ते पैसे त्यांच्या हातात रपकीने ठेवते, ते खाली पडून जातात। इकडे ती बोलते, तुम्हाला काय वाटतंय हो, माझ्या लेकाला काय इकडे बाहेर देशामध्ये मी यासाठी पाठवलं होतं आणि तो काय करतोय, तर आज गॅरेजमध्ये जाऊन काम करतोय? अहो त्याची लायकी काय आहे आणि तो काय काम करतोय तुम्हाला तरी समजते का? आता इकडे ते पैसे खाली पडतात। आता हे पाहून इकडे राणीला, आबांना आणि इंद्राला तिकडे खूप खराब वाटतात, कारण त्यांनी इतके कष्टाने कमवून आणलेले ते 20,000 रुपये इकडे मालतीने एका झटक्यात ते खाली पाडले। आणि ती लक्ष्मी सारखी पैशांची म्हणजे जे नोट असतात, आता इकडे राणी ती उचलते आणि आता इकडे देवासमोर स्टूल ठेवते, त्यात तिथे एक रिकामा डबा ठेवते। आता इकडे ती कुंकू घेते आणि त्यावर स्वास्तिक काढते आणि देवाजवळ प्रार्थना करते की लवकरात लवकर त्यांचे 7 लाख रुपये जमा झाले पाहिजे म्हणून, आणि तिथे 20,000 रुपये त्या डब्यात टाकते। आता इकडे ती देवाकडे हेच प्रार्थना करते की लवकरात लवकर सगळे काही पैसे जमा होऊ दे म्हणून। आता इकडे मालती बोलते, काय ग आम्हाला काय अक्कल शिकवतेस? थेंबे थेंबे तळे साचे, अगं हो थेंबे थेंबे पाणी साचतं, पण आपल्याला समुद्र इतकं पैसे जमा करायचे, समजतंय का तुला? आणि आता इकडे तिला अजूनच काय ते बोलत असते। आता इकडे ती बोलते, या बिन शिकलेल्या अर्धवट शिकलेल्या या बैताड पोटीमुळं माझा इकडे लेख बिघडत चाललाय। अरे तुला साधी अक्कल नाहीये का इंद्रा? तू कोणाचं ऐकतोयस आणि तू काही पण काय करतोयस? अरे तुझं काम काय आहे, तू काय करतोयस? आता इकडे ती लगेचच कपाटामधून एक कोरा कागद, मार्कर आणि स्केल काढते, त्यावर इंद्रा आणि राणी नावाचे 2 रखाने बनवते आणि तारीख टाकते। आणि आता इकडे ती बोलते की आज म्हणजेच आजच्या तारखेत माझ्या लेखाने 20,000 कमवले आणि तुझ्यासमोर काय लिहायचं काय अंडा 0? आणि तू आज काय केली ग मेहनत? आता इकडे ती परत तिला काही बोलत असते। आता इकडे ती बोलते की आता फक्त आपल्याकडे 6 दिवस उरलेत, 6 दिवस, आता इतक्या लवकर तुम्हाला पैसे खरंच गोळा करता येणार आहे का? आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे आबा बोलतात की हे बघा मालती, जरा शांत व्हा, तुम्हाला काय वाटतंय हो, म्हणजे माझ्याच इंद्राने सगळं काही करावं का? ती काही करणार नाही, फक्त बसून खाणार एखाद्या महाराणी सारखं। आणि इतकंच नाही तर आता इकडे राणी बोलत असते की हे बघा मॅडम, खरंच मी उद्यापासून पूर्ण प्रयत्न करेल पैसे गोळा करण्याचा, पूर्ण प्रयत्न करेल लवकरात लवकर पैसे गोळा करण्याचा। आता इकडे ती खूप सांगत असते। आता इकडे ती बोलते, तुम्ही फक्त ना पोरखेळ बनवून ठेवला, पोरखेळ। आता इकडे त्यावर आबा बोलतात, हे बघा मालती, माझे लेकरं इतकं जीव तोडून काम करताय माझ्यासाठी आणि मला खात्री आहे की ते करणारच, पण एक छोटासा वाटा म्हणून मी सुद्धा करणार काम। आता असं म्हटल्याबरोबर ते त्यांचं नाव त्या बोर्डवर लिहितात। इकडे राणी बोलते, नाही आबा, तुम्ही असं काहीच करायचं नाही बरं का, तुम्हाला ऑलरेडी खूप त्रास होतोय आणि आता हे सगळं करून तुम्ही आता त्रास वाढवून नका घेऊ प्लीज। इकडे इंद्रा सुद्धा बोलत असतो, पण आता इकडे आबा बोलतात, नाही, माझे लेकरं माझ्यासाठी इतके झटत आहे, हे मला बघवत नाही, मी सुद्धा तुमच्यासोबत आता उद्यापासून कामाला येणार। आणि आता इकडे मालती बोलते, तुम्ही फक्त पोरखेळ लावलाय, तुम्हाला काय हे सगळं तोंडाचा खेळ वाटतो का? आणि आता इकडे ती सगळ्यांना चांगलीच बोलते आणि तिथून निघून जाते। आता इकडे दुसरीकडे वस्तीतले लोक आणि बुवा तिथे असतात। आता इकडे बुवा बोलतात की आज आपल्या आबांवर काय वेळ आली आहे, ते दुसऱ्यांच्या डोळ्यांमधले अश्रू पुसणारे आबा, आज त्यांच्यावर ही अशी वेळ आलेली आहे।
तितक्यातच बाकीचे कामगार बोलत असतात, हो काही ना काही करून आपल्याला आपल्या आबांसाठी काही ना काही करावं लागेल, छोटासा वाटा का होईना पण आपल्याला त्यांच्यासाठी पैसे गोळा करावेच लागेल. आणि तिकडे सगळे वस्तीतले लोक सुद्धा तिकडे आबांना मदत करण्यासाठी तिकडे तयार झालेले असतात. आता इकडे रात्र झालेली असते. इकडे मालती, राणी आणि आबा तिकडे जेवायला बसलेले असतात. इकडे आबा बोलतात, आता इकडे हा इंद्र कुठे राहिला, आणि ये रे बाळा इंद्र लवकर ये बरं जेवायला. आता इकडे सगळे तिथे बसतात. आता इकडे मालती बोलत असते, काय रे आता बरोबर जेवणार आहेस की नाही. आणि तिकडे तो परत आता इकडे म्हणजे इकडे मालती जी असते इकडे राणीला आता काय बाई बोलणं चालू करते. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, आता आई तू इथे पण तेच करणार आहेस का, नाहीतर एक काम करू का मी जेवूच नाही का, कारण आता प्लीज शांत बस, कारण आता जेवताना सुद्धा आता तुझं तेच ते नकोय मला. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती गप्प बसते. पण आता इकडे इंद्राला काही जेवता येत नसतं, कारण त्याच्या हाताला लागलेलं असतं. आता इकडे त्यावर आबा बोलतात, अरे इंद्रा तुझ्या हाताला तर जखमा झाल्यात आणि ते गिरीस तसंच आहे, तू आता जेवणार कशा आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो की माहिती नाही आबा. आता इकडे त्यावर आबा बोलतात की एक काम कर मालती, त्याला चम्मच दे. आता इकडे त्यावर तो बोलतो, नाही नाही चमच्याने जेवल्यासारखं नाही वाटत, असं फील नाही होत आबा. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, मग आता जेवणार कसं आहे, म्हणजे तिकडे आबा बोलतात. आता इकडे त्यावर तो बोलतो, माहिती नाही पण मला जेवायचं तर हातानेच आहे, कारण मला चमच्याने फील नाहीये आणि जेवणार तर मी हातानेच आहे. आणि इकडे राणीकडे बघत बोलतो की राणीच्या हाताने. आता असं म्हटल्याबरोबर इकडे मालतीला चांगलाच राग येतो. इकडे ती रागाने बघत असते. आता इकडे राणी हळूच बोलते, पण सर मी कशी घालणार चारू. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती लाजत असते. हे पाहून इकडे आबा बोलतात, अगं काय झालंय, तू त्याची बायको आहेस ना, मग इतकं काय लाजायचं त्यात, अगं घे जेवायला त्याला मदत कर. इकडे त्यावर इंद्र बोलतो, प्लीज तू मला चालशील ना. आता इकडे मालती त्यांच्याकडे डोळे वटारून बघत असते. आता हे पाहून इकडे आबा बोलतात, मालती घ्या तुम्ही सुद्धा घ्या आता जेवायला, आता कसली वाट बघताय तुम्ही. आता इकडे ती बोलते, हो हो जेवते मी माझी, तुम्ही तुमचं बघा. आणि आता इकडे राणी जी असते इंद्राला आता इकडे हळूहळू जेव घालत असते आणि ती सुद्धा जेवत असते. आता हे सगळं बघून इकडे इंद्राला फार छान वाटत असतं, कारण दिवसभर कष्ट करून यावं आणि स्वतःच्या बायकोच्या हाताने छानपैकी घास भरून घ्यावं, त्याला खूप छान वाटत असतं. आता इकडे रात्र झालेली असते. इकडे इंद्रा बाहेर बाजेवर झोपलेला असतो, म्हणजेच तो विचार करत असतो. तितक्या तिथे राणी तिचं काम आवरून येते. आता इकडे तो बोलतो, राणी ये की इकडे बस ना माझ्याजवळ. आणि तो म्हणजेच ती तिकडे त्याच्या बाजूला जाऊन बसते आणि बोलते, काय मग सर कसाच निघाला तुमचा दिवस. आणि तिकडे ती सांगत म्हणजे तिकडे तो सांगत असतो की खूप छान, म्हणजे सगळं कामात गेला आणि तो त्याचा सगळं काही जीवनशैली सांगत असतो. तिकडे त्यावरती बोलते की सर माफ करा मला, माझ्याने काहीच होत नाहीये, मी तर फक्त अशीच बसली आहे ना हातावर हात ठेवून, मला काहीच जमत नाहीये. तिकडे त्यावर तो बोलतो, हे बघ राणी तू फक्त एकच काम करते म्हणजेच अभ्यासाचं, तू तितकंच कर, कारण तुझ्याकडे सुद्धा जास्त वेळ नाहीये बरं का अभ्यासासाठी, आणि म्हणून आता इकडे तू चांगला अभ्यास कर. आता इकडे तो असं सगळं काही तिला बोलून आता इकडे कामापासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता इकडे तो म्हणजेच आता इकडे तिला सांगत असतो की राणी तू खरंच खूप ग्रेट आहेस, कारण तू माझ्यासोबत असली ना मी काहीही करू शकते. आणि आता इकडे हे सगळं बोलून आता इकडे ती तेच तिच्या मांडीवर झोपतो. आता इकडे राणी त्याला थापत असते आणि तिकडे विचार करते की सर तुम्ही कितीही बोललात ना तरी मला सगळं हँडल करावंच लागेल, म्हणजेच मला कामही करावं लागेल आणि अभ्यासही, पण काही काळजी करू नका, तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी मी सगळं काही करेलच. आता इकडे राणी म्हणजेच आता इकडे राणी बाहेर कामाला गेलेली असते आणि तिकडे ती विचारत असते, दादा तुमच्याकडे काही काम आहे का. आता इकडे ते बोलतात की तुला टेम्पो चालवता येतो. आता इकडे त्यावर ती होकार देते आणि ती लगेच चाबी घेते आणि इकडे टेम्पो घेऊन निघते. पण मात्र ते वाटेत काय तिचा ब्रेक काही लागत नसतो. आता इकडे तिचा ऍक्सिडेंट होतो. एकदम इंद्रा दचकून उठतो आणि राणी अशी हाका मारतो. त्याला इकडे फार घाम आलेला असतो, त्याला काही समजत नसतं काय करायचं काय नाही. तितके तिथे राणी धावत येते आणि बोलते, सर काय झालंय तुम्हाला कसलं वाईट स्वप्न वगैरे पडलं का. आता इकडे त्यावर तो बोलतो, हो प्लीज राणी तू कुठे जाऊ नको ना, माझ्यापासून दूर जाऊ नको. आणि तिचा हातात हात घेऊन बोलतो, राणी तू माझ्या सोबत असशील ना मी काहीही करू शकतो, मी अख्खं जग जिंकू शकतो. तू माझ्यासोबत असली ना मी कुठल्याही कामाला नकार देऊ शकत नाही, कितीही हार्ड काम असलं तरी मी ते व्यवस्थित करेल. आता इकडे तो खूप म्हणजे असं बोलत असतो, त्याची काळजी चिंता तिकडे राणीला दिसत असते. त्यावर आता इकडे ती बोलते, हो सर हो शांत व्हा बरं आधी तुम्ही. आणि आता इकडे ती बोलते की हीच तर प्रेमाची आपल्या म्हणजे ताकद असते ना प्रेमामध्ये. हो प्रेम अख्खं जग जिंकतं, प्रेमामध्ये आपल्याला जे नाही होत ते सुद्धा होतं. आता इकडे ती एवढी छान प्रेमाची व्याख्या दाखवते. त्यावर तिकडे तो एकदम ऐकत राहतो. हे पाहून इकडे राणी बोलते, काय झाले सर. आता इकडे त्यावर तो बोलतो, का तू थांबलीस बोल की, मला ना तुझं असंच ऐकावं असं वाटतं. त्यावर ती बोलते, तुम्ही काय सर ऐकत राहाल, आपण आता पहाट झालीये ना, आता इकडे काम आवरायला हवे. आणि ती तिच्या कामाला चालली जाते. तर
आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे परत रात्र झालेली असते. राणी आता इकडे इंद्राला तिच्या मांडीवर झोपू घालत असते. इकडे झोपल्याबरोबर आता इकडे ती परत कामाला जाते टेम्पो चालवण्यासाठी आणि ती बोलत असते की सर मला माफ करा, मला असं चोरून लपून काम करावं लागते, पण मला हे करावंच लागेल. आणि ती चालली जाते. आता इकडे परत जसं इंद्राच्या स्वप्नामध्ये दिसलेलं असतं जसं की राणीचा ब्रेक लागत नाही आणि तेच आता सगळं काही हकीकतमध्ये होतं. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, इकडे जे इंद्राचं स्वप्न होतं ते हकीकतमध्ये उतरेल का? नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.